तर मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी पावभाजी. त्यासाठी लागणारे साहित्य 2 मोठ्या आकाराचे बटाटे, 3 टोमॅटो, अर्धी वाटी फ्लॉवर, 1 वाटी वाटाणा आणि 3 शिमला मिरच्या कट करू. कोथिंबीर, बटर, जिरं, आलं लसूण पेस्ट, हिंग, पावभाजी मसाला, हळद, कांदा, मीठ, लाल तिखट, कसुरी मेथी, तेल आणि पाणी. सर्वात अगोदर आपण कुकर गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घेतलेल्या बटरमधून अर्धं बटर घालणार आहे आणि तेलही अर्धं घालणार आहे. त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं परतलं की त्याच्यामध्ये आपली कस्तुरी मेथी घालायची आणि अर्धा आपला पावभाजी मसाला घालायचा. वाटाणे, फ्लॉवर, टोमॅटो आणि आपला बटाटा घालायचा. ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे आणि पाणी घालायचं आहे. पाणी घालून कुकर लावून ठेवायचं आहे. 4 शिट्ट्या करून घ्यायच्या जेणेकरून ते चांगलं शिजलं पाहिजे. आता हे शिजलेलं मिश्रण आपण स्मॅश करून चांगलं घेणार आहे. स्मॅश माझं झालेलं आहे करून. जी शिमला मिरची आहे ती मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये आपण राहिलेलं जे आपलं तेल आहे ते घातलेलं आहे आणि बटर वितळलं की आपण हिंग घालणार आहे. त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. हे सर्व साहित्य मी अर्ध अर्ध ठेवलं होतं. कांदा एक घातलेला आहे. कांदा चांगला लालसर झाला की आपलं आलू लसूण पेस्ट घालायचं आहे. ते मी 1 चमचा घेतलं होतं. राहिलेला गरम पावभाजी मसाला, हळद, लाल तिखट. हे चांगलं हलवून झालं की आपण जे बारीक करून घेतलेली आपली शिमला मिरची आहे ती घालणार आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे कारण अगोदर आपण मीठ घातलेलं आहे आणि आपलं मिश्रण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं आपलं मिश्रण. वरून पाणी घालायचं. एक 10 ते 15 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर घालायची. 10 ते 15 मिनिटं गॅसवरती त्याला चांगलं उकळी येऊ द्यायची. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. तयार आहे आपली झणझणीत अशी पावभाजी. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.